मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 47वे अधिवेशन यामधील आजच्या या तिसऱ्या सत्रानंतर आपले हे व्याख्यानमालेमधील डॉक्टर नी सोनी व्याख्यानमालेचे सत्र आता सुरू होत आहे। या सत्रामध्ये मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नी सोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे 14वे विशेष व्याख्यान आयोजित केलेले आहे। या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक जयदेव डोळे सर, वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क विभाग, ख्यातनाम स्तंभलेखक लाभलेले आहेत। तरी त्यांनी आपले निमंत्रण स्वीकारून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो। या सत्रामधील आपले परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार वावरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत करावे। आजच्या या सत्रामध्ये डॉक्टर नी सोनी व्याख्यानमालेमध्ये आजचे प्रमुख व्याख्याते आपल्याला अर्थशास्त्राचे अध्यापन व अध्यापक या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। त्यासाठी आपल्या परिषदेचे कार्यवाहक खजिनदार प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे सर यांना विनंती करतो की या सत्राचे प्रास्ताविक त्यांनी करावे। सर्वांना नमस्कार। प्राध्यापक नी सोनी स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान या ठिकाणी आपण सुरू करीत आहोत। नी सोनी हे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत। आपण सर्वजण जाणताच हे विशेष व्याख्यान देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क विभागाचे माजी प्राध्यापक जयदेव डोळे सर, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणाहून आपल्यात उपस्थित झालेले आहेत। मंचावर विराजमान परिषदेच्या 47व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल वावरे सर, कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश निकम सर, अर्थसंवादचे संपादक प्राध्यापक डॉक्टर राहुल मोपरे सर, प्राध्यापक अजय दरेकर सर आणि उपस्थित आजीव सभासद मित्र हो, उपस्थित माजी अध्यक्ष महोदय। खऱ्या अर्थाने अर्थशास्त्रीय ज्ञान मराठी भाषेमधून जनमानसापर्यंत पोहोचलं पाहिजे। अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना अर्थशास्त्रीय ज्ञान समजून घेण्याच्या दृष्टीने, समजून देण्याच्या दृष्टीने अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा मराठी भाषेतून विकसित झाली पाहिजे। म्हणून प्राध्यापक डॉक्टर नी सोनी, डॉक्टर विमा दांडेकर आणि याच तळमळीने
9 जानेवारी 1977 रोजी केवळ 54 आजीव सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या परिषदेचे पहिले संस्थापक अध्यक्ष नोव्हेंबर 1977 मध्ये मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून नेव्ही सोवनी यांना आपण ओळखतो. नेव्ही सोवनी यांनी खऱ्या अर्थाने परिषदेला जे आकार देण्याचं काम केलेलं आहे ते आपण कधीही विसरू शकत नाही. कारण पहिल्या अधिवेशनामध्ये त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून जो भाषणाचा विषय निवडलेला होता, अगदी त्या भाषणाच्या विषयाकडे जरी आपण बघितलं तर परिषदेच्या एकूणच कार्यातून त्यांना काय अपेक्षा होत्या याची आपल्याला काही एक कल्पना येते. मराठीतील अर्थशास्त्रीय वाङ्मय, इतिहास, परंपरा, समस्या आणि भावी वाटचाल असा त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता. नेव्ही सोवनी सरांनी इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन चे अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं आणि ते अध्यक्षस्थान भूषवित असताना, देशभर त्या निमित्तानं फिरत असताना त्यांना जाणवलं मराठी भाषिकांची, मराठी भाषेतून अर्थशास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत घेऊन जाणारी एखादी परिषद निर्माण झाली पाहिजे. म्हणून मराठी अर्थशास्त्र परिषदेचा उगम झालेला आहे. यामध्ये नेव्ही सोवनी यांचं योगदान अनन्य साधारण स्वरूपाचं राहिलेलं आहे. मागील 48 वर्षापासून अविरतपणे प्रकाशित होणारे अर्थसंवाद हे मराठी अर्थशास्त्र परिषदेचं संशोधन मुखपत्रिका सुरू व्हावी म्हणून सुद्धा नेव्ही सोवनी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षीय कार्यकाळात अर्थसंवादचा पहिला अंक निघालेला आहे. नेव्ही सोवनी सरांविषयी भरपूर बोलता येईल, पण नेव्ही सोवनी हे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादं व्याख्यान सुरू झालं पाहिजे. म्हणून प्राध्यापक अमरावतीचे आपल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष दिव्य जहागीरदार सर आणि परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर मुक्ता जहागीरदार मॅडम आता दोघेही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जॉईन करणार आहेत. कारण जहागीरदार सरांची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ते प्रत्यक्ष या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, पण या व्याख्यानाविषयी त्यांना विशेष प्रेम आहे आणि हे व्याख्यानमाला सुरू व्हावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून लोकांशी संपर्क साधून निधी संकलित करून ही व्याख्यानमाला त्यांनी सुरू केलेली आहे. मागील 13 वर्षापासून या व्याख्यानमालेमध्ये अनेक ख्यातनाम मान्यवर मंडळींनी या ठिकाणी येऊन आपले चिंतन ठेवलेलं आहे. मागील वर्षी सासवड या ठिकाणी अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर अजित रानडे सरांनी आपले विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत. सुखदेव थोरात सर असतील, प्राध्यापक अजित अभ्यंकर असतील, अच्युत गोडबोले सर असतील, अशा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आपले विचार प्रकट केलेले आहेत. आज रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम स्तंभलेखक, खऱ्या अर्थाने मी आमचे गुरु असं म्हणणार नाही, त्यांना तो शब्द आवडत नाही, पण आम्हाला चळवळीमध्ये सातत्यानं मार्गदर्शन करणारे
चुकत असलं तर आमचा कान पकडणारे आणि कायम आम्हाला टोकत राहणारे आणि एक दिशा दृष्टी देणारे प्राध्यापक जयदेव डोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नीवी सोनी यांचा परिचय आणि प्रास्ताविक पर या प्रसंगी इतकंच तुमच्या समोर मांडेन आणि थांबेन. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच सरांनी आपल्या प्रास्ताविकामधून प्राध्यापक डॉक्टर नीवी सोनी व्याख्यानमालेचे संक्षिप्त इतिहासाचा आराखडा आपल्यासमोर सादर केलेला आहे. यानंतर मी आजच्या विशेष व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक जयदेव डोळे सरांचे परिचय देण्यासाठी डॉक्टर अजय दरेकर सर यांना विनंती करतो. त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 47व्या अधिवेशनाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, आजच्या नीवी सोनी स्मृती व्याख्यानाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक जयदेवजी डोळे सर, व्यासपीठावर विराजमान असलेले परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश निकम, कार्यवाह खजिनदार डॉक्टर मारुती तेगमपुरे सर, अर्थसंवादचे संपादक डॉक्टर राहुल मोहपरे सर आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सर्व सन्माननीय आजीव सदस्य, आजच्या नीवी सोनी स्मृती व्याख्यानमालेमध्ये आजच्या व्याख्यानासाठी जे प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते माननीय जयदेवजी डोळे सर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. आता खरं तर जयदेव डोळे सरांचा परिचय माझ्यासारख्याने करून देणं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. कारण डोळे सरांना महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही असा माणूस चुकूनही सापडणं शक्य नाही. परंतु सभागृहाच्या संकेतानुसार आपण त्यांचा परिचय सभागृहासाठी करून दिला पाहिजे, म्हणून ती जबाबदारी माझ्यावरती आहे. मराठवाड्यातील उदगीरसारख्या शहरामध्ये डोळे सरांचा जन्म आणि शालेय शिक्षण झालेलं आहे. डोळे सर आपण पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून, तत्कालीन पुणे विद्यापीठातून आजचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पूर्ण केलेलं आहे. प्राध्यापकीची सुरुवातसुद्धा आपण तत्कालीन पुणे विद्यापीठामध्ये केलेली आहे आणि तदनंतर आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर या विद्यापीठामध्ये, येथील विद्यापीठामध्ये पत्रकारिता आणि संज्ञापन विभागामध्ये प्राध्यापक म्हणून आपण रुजू झालात. एकूण 20-22 वर्षाच्या प्राध्यापकीमध्ये आपण अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेले आहेत. त्याचबरोबर आपला लेखन प्रपंच हा समाचार खबर हा RSS प्राध्यापक लिमिटेड विरुद्ध हा एक अनुवाद आहे लिव्हिंग फेथचा, बिहारचा बाजीगर आणि प्रसिद्ध संपादक पत्रकार महावीर जोंधळे सरांच्या अग्रलेखांचा त्यांनी संपादन केलेलं आहे. जॉर्ज मित्र साथी नेता हे एक त्यांचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकांच्या पेक्षाही डोळे सरांची ख्याती अशी आहे, डोळे सर एकदा भाषणाला जर उभे राहिले तर आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मांडणीतून श्रोत्यांना हळुवारपणे चिमटे काढतात. ते त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवेलच. म्हणजे त्यांना जर विचारलं की सर काय चाललंय, तर वयाच्या 65 ते सांगतात काही नाही, वाचन, लेखन, पेन, पुस्तक आणि सोबत लोकांना चिमटे काढणं, अशी यांची खाती आहे. आणि मला असं वाटतं की आज अर्थशास्त्र विषयाच्या सर्व प्राध्यापकांना अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता हे कसं एकत्र असतं ह्याची छान गुंफण आपल्याला आज डोळे सरांच्याकडनं ऐकायला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्यावर जी जबाबदारी दिलेली त्यांचा परिचय करण्याची ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नीवी सोनी व्याख्यानमाला आणि जागीरदार पती पत्नी यांचं अतिशय जवळचं नातं आहे, आपण तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो. जागीरदार सर या ठिकाणी
उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांचं या व्याख्यानमालेवरील प्रेम आणि माजी अध्यक्षांचं देखील व्याख्यानमालेवरील प्रेम हे लक्षात घेऊन माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याकडं वापर जहागीरदार सर आवाज येतोय का? हां यस. तर सर्वच माजी अध्यक्षांच्यापर्यंत आपण पोहोचावं, कारण का जर माजी अध्यक्ष या ठिकाणी नसतील तर त्या परिषदेला किंवा त्या कार्यक्रमाला तेवढं वेटेज येत नाही असं आमच्या सर्वच तरुणांचं बऱ्यापैकी, आम्ही त्यांच्यासमोर तरुण आहोत असं आम्हाला आजही वाटतं, त्यांचे विद्यार्थी आम्ही आहोत. आणि या लोकांनी प्रत्यक्षात जरी उपस्थित राहिलं नाही तरी देखील या दृकश्राव्य प्रणालीचा वापर करून या ठिकाणी उपस्थित राहावा असा एक संकल्प आम्ही सर्व तरुण टीमनं सोडला. अध्यक्षांनी परवानगी दिली म्हणून मुद्दाम हे सेशन जे आहे ते ऑनलाईन केलं. मी आदरणीय जहागीरदार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि 5 मिनिट आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनही करावे, जेणेकरून आमच्यातील उत्साह आणखी दुणावले. आदरणीय जहागीरदार सर. धन्यवाद. सर्वांना सप्रेम नमस्कार. गेल्या काही तासांपासून माझ्या मनामध्ये एक धुकधुक चालू होती की पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षी मी सोनी व्याख्यानमालेला उपस्थित राहू शकलो नाही. अर्थशास्त्र परिषद आणि माझा संबंध हा जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त आहे. परिषदेच्या दुसऱ्या वार्षिक अधिवेशनात विम दांडेकर अध्यक्ष असताना मी तिथे उपस्थित होतो. निवी सोनी व्याख्यानमालेची सुरुवात माझ्या डोक्यात आली आणि ते वर्ष मला वाटते 2009-08 होतं. मी अनेकांशी चर्चा केली, सांगितलं की सोनींच्या नावाने आपण एखादा उपक्रम सुरू करू आणि त्याला चांगलं रूप आलं. मी सर्वांना पत्र पाठवून फंड देण्याची विनंती केली आणि इसवी सन 2010ला पहिलं सोनी व्याख्यानमालाचं भाषण सुरू झालं. त्यावेळेस अध्यक्ष होते आणि त्या वर्षापासून सतत ही व्याख्यानमाला चालू आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. सोनी व्याख्यानमालेमध्ये जी अनेक भाषणं झाली त्यात रानडे यांनी पहिलं भाषण दिलं आणि त्यानंतर अनेकांनी जरी व्याख्यानं दिली तरी आपल्या मताप्रमाणे काही लोकांची नावं आपल्याला ठळकपणे लक्षात राहतात. त्यामध्ये आहेत डॉक्टर अशोक मोडक, अभय बंग, चितळे, तत्कालीन नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष महाजन. अर्थात ही नावं आहे केवळ, पण अनेक चांगली लोक या व्याख्यानमालेमध्ये आलीत आणि भाषणं देऊन गेलीत. निवी सोनी म्हटलं की आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे सांगायला काही बरं वाटत नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या अर्थशास्त्रज्ञांची, महाराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांची ओळख आहे त्यामध्ये सोनींचा क्रमांक बऱ्याच वरचा आहे. सोनी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात भारतीय नियोजन, जनसंख्या अशा प्रकारच्या विषयांना दाद दिली, त्याच्यावरती लिखाण केलं आणि आपल्या आयुष्यामध्ये जवळपास 20 पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. सोनी यांची पुस्तकं अनेक विषयावरती आहेत, पण त्यातल्या त्यात जर आपल्याला बारकाईने पाहायचं असेल तर त्यांचे काही लेख फारच गाजलेले आहेत. फिलिप्स वक्र या विषयावर त्यांनी 40 पानाचा एक लेख मराठीत दिलेला आहे. अर्थशास्त्र हे शास्त्र आहे का, हा त्यांचा आवडता विषय. त्याच्यावरही त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. सोनी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्वांना ज्ञात असणारे महाराष्ट्रीयन अर्थशास्त्रज्ञ होते आणि इंग्रजी जरी त्यांचं सफाईदार असलं तरी मराठीतून चर्चा करण्याकरता मराठी अर्थशास्त्र परिषद स्थापन करावी ही त्यांची इच्छा आणि ती इच्छा खरोखरच वाखाणण्याजोगी होईल. सोनींचं व्याख्यान ऐकणं म्हणजे एक आपल्या मंत्रमुग्ध करणारा विचार होता. त्यांनी नवनवीन विषय हाताळले आणि प्रत्येक विषय अतिशय सफाईदारपणे हाताळले. सोनी व्याख्यानमाला सुरू करताना मला नंतर असं वाटलं की आपण बाकीचे जे आपले माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या नावाने दरवर्षी व्याख्यानं सुरू करावीत आणि त्यालाही परिषदेने भरभरून प्रतिसाद दिला. आणि आपल्याला आठवत असेल की पहिलं व्याख्यान
जफा पाटील यांनी विम दांडेकरांवर दिलेलं आहे. अशा या व्यासंगी विधान ख्याती असणारा हा जो अभ्यासक जे आर हिक्स, त्यांच्या पत्नी जॉन रॉबिन्सन अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांची त्यांची मैत्री होती. त्यांचा पत्रव्यवहार असायचा. अशा या ख्यातिकीर्त अर्थशास्त्राच्या नावाने व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. आणि त्याला विशेष म्हणजे श्रीमान डोळे हे व्याख्याते आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परिषदेचे अध्यक्ष परिषदेचे सरचिटणीस तेगमपुरे, अध्यक्ष वावरे या सर्वांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभार आहे. मोपरे यांनी विशेषतः आज दुपारी मला सांगितलं की आपल्याला बोलायचं आहे, तर प्रथमतः मला हो म्हणावं की नाही हे कळेना, पण एकंदर परिषदेशी असणारा संबंध पाहता मी हो म्हटलं आणि आपण माझं वक्तव्य ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. परिषदेने मला बोलावलं त्याबद्दल परिषदेचाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. एक विनंती आहे, सभागृहामध्ये जे पाठीमागे बसलेले संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक व सभासद आहेत त्यांनी पुढील बेंचेसवरती येऊन बसायचं आहे. पुढे आला तर बरोबर. सगळेच या प्लीज, जरा थोडंसं आपण फिलअप करूया, म्हणजे थोडीशी जवळीकता आणखी निर्माण होईल आपल्यामध्ये. आजच्या या डॉक्टर नी व्ही सोनी व्याख्यानमालेमध्ये आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन याद्वारे सर्व सभासद, विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक जोडले गेलेले आहेत. आत्ता झूम मीटिंगद्वारे आदरणीय जहागीरदार सर यांनी आपल्याला शुभेच्छा संदेश दिलेला आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक जयदेव डोळे सर यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन व अध्यापक या विषयावरती आपल्याला मौलिक व मोलाचे मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. नी व्ही सोनी व्याख्यानमालेमध्ये अर्थशास्त्राचा तसा काही संबंध नसलेला मला बोलावलं गेलं आणि बोलावलं येणं ही फारच आदराची गोष्ट आहे असं म्हणून मी आलो. कारण अर्थशास्त्र माझं वेगळं आहे, सेमॅन्टिक्स. अजितदादा असं म्हणाले त्यातला अर्थ काढून सांगायचा हा माझा व्यवसाय. किंवा अजितदादांनी कोणत्या दृष्टीनं धनंजय मुंड्यांकडे बघितलं, त्याचा अर्थ काय, हे तो अर्थशास्त्र माझा विषय आहे. पण तरी पुण्याला शिकत असताना मी ज्या वृत्तपत्र विद्या विभागामध्ये विद्यार्थी होतो आणि शिक्षकही होतो, ती रानडे इन्स्टिट्यूट आणि रस्त्याच्या त्या टोकाला गोखले इन्स्टिट्यूट. त्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये खूप विद्वान मंडळी राहते आणि ती देशा घडवण्याचं काम करते असं माहीत होतं. धनंजयरावांना काही पाहिलं नाही, पण दांडेकर माहिती होते. निळकंठ रथ तर आम्हाला जर्नालिझममध्ये इकॉनॉमिक्स शिकवायला येत असत. कुमुद पोरे म्हणून एक प्राध्यापिका होत्या गोखलेच्याच, त्याही आम्हाला शिकवायला यायच्या. नंतर धनंजयराव गाडगीळांची पुस्तकं गोखले इन्स्टिट्यूटने काढली, तीही वाचली. तर असा गोखले रानडे संबंध असल्यामुळे नी व्ही सोनी हे नाव माझ्या कानावर होतं. तशात हे एक पुस्तक आहे नी व्ही सोन्यांनी लिहिलेलं, माझे गुरु धनंजयराव गाडगीळ. ते आता दुर्मिळ आहे, जवळपास आता ते मिळत नाही. मी संयोजकांना सांगितलं की पुनर्मुद्रणाचे अधिकार मिळवा आणि हे तुम्ही छापून घ्या, आणि विषय मी तोच ठरवलेला आहे. ह्या पुस्तकामध्ये अध्ययन, अध्यापन आणि संशोधन याविषयी नी व्ही सोनींनी जो धरला आग्रह, आणि तो धनंजयरावांचाही असताना धनंजयरावांनी कसा तो सोडला, त्याच्याबद्दलचं विवेचन आहे आणि मी त्या अनुषंगाने बोलणार आहे. कारण मला आठवतं 15-1 वर्षांपूर्वी मी जेव्हा औरंगाबादच्या विद्यापीठात आलो तेव्हा टीचर्स असेसमेंट असा एक प्रकार निघाला होता. UGCनं तो
सुरू केला होता आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांची परीक्षा करावी. शिक्षक शिकवतात कसे, तयारी करून येतात का, पाट्या टाकतात का, पाणी ओततात, या सगळ्या गोष्टींचा पडताळा आणि धांडोळा विद्यार्थ्यांनीच घ्यावा म्हणून कोतापल्ले कुलगुरू असताना त्यांनी एक कमिटी तयार केली आणि त्याचा मी एक सदस्य होतो. त्याच्यामुळे जगातल्या असंख्य विद्यापीठांचा धांडोळा घेऊन आम्ही तो टीचर्स असेसमेंट फॉर्म तयार केला. सगळ्या प्राध्यापकांना तो वाटला. वाट पाहत बसलो, पण शेवटी नाराजी, नाखुशी, असंतोष असं सगळंच उत्पन्न झालं. कारण माझ्या विद्वत्तेला आव्हान देणारी ही पोरं कोण, असा बहुसंख्य प्राध्यापकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आणि ती योजना बारगळली. हे सांगायचा हेतू असा की नीवी सोवनी हे 1937 पासून धनंजयराव गाडगिळांचे विद्यार्थी होते, नंतर सहकारी झाले. त्या दोघांमध्ये लव्ह हेट रिलेशनशिप होती, म्हणजे ते अत्यंत जवळही होते. नंतर त्यांची जवळीक तुटली आणि धनंजयरावांच्या मृत्यूसमयी ते परत एकत्र पण आले होते. त्यांनी आपला गुरु कसा असतो हे दाखवायला एक छान छोटेखानी ही पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकेचा सारांशच असा होता की धनंजयरावांनी जर अध्ययन, अध्यापन, संशोधन सोडलं नसतं तर धनंजयरावांनी फार मोठी उंची गाठली असती. त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांचा जो आग्रह होता, त्यांनी जी कॉलेजं स्थापित केली त्यातलं एक औरंगाबादला आहे, तिथे ते भाषण करताना आणि प्राध्यापकांशी बोलताना कायम एका गोष्टीचा आग्रह धरत की प्राध्यापकांनी फक्त शिकवलंच पाहिजे. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे मग मी आज जो विषय अध्ययन आणि अध्यापन हा घेतलेला आहे, अर्थशास्त्राचाच नव्हे तर सर्वच प्राध्यापकांचा, त्या अनुषंगानं बाबासाहेबांनी बहुतेक मिलिंद कॉलेजमध्येच काय म्हटलं होतं ते सांगतो, वाचून दाखवतो. आंबेडकर म्हणतात, माझे तर असे मत आहे की प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपवण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या 3 गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये, हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि बहुतेक मिलिंद कॉलेजच्याच किंवा तरीच्या एका बैठकीत ते बोललेले होते. हे आंबेडकर वाङ्मयाच्या खंड 12 भाग 3 मध्ये हे त्यांचं आलेलं आहे. अशी आपली नेते मंडळी होती की ज्यांना स्वतः राजकारणी होते बाबासाहेब, त्यावेळी तर ते मंत्रिमंडळात होते, आणि तरीसुद्धा ते प्रोफेसरांना सांगतायत की तुम्ही अन्य दुसरं काही करता कामा नये. त्यांनी बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या दुसरीकडे सोपवाव्यात. नीवी सोवन्यांनी हे जे माझे गुरु धनंजयराव गाडगीळ हे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये नेमकी हीच अपेक्षा आहे. म्हणजे बाबासाहेबांनी काय म्हटलं असेल ते सोवनी सरांच्या ध्यानी आलेच नसेल, कारण खंडनंतर ते छापले. पण सोनींनी धनंजयराव गाडगिळांची मीमांसा करताना मी संदर्भ तो जोडतो की जो आपल्या सर्वांना 15-1 वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या UGCच्या आग्रहानुसार टीचर्स असेसमेंट विद्यार्थ्यांनी करण्याबद्दलचा होता. मी माझ्या ह्या प्राध्यापक लिमिटेड ह्या पुस्तकामध्ये त्यावर एक लेखही लिहिला आहे की विद्यार्थी आपल्या प्राध्यापकाकडे कसं बघतो आणि त्याची परीक्षा कसं करतो. आता हे प्राध्यापक लिमिटेड पुस्तक तुमच्यापैकी कोणी वाचू पण नका, कारण त्यांना राग येईल. माझ्याबद्दलचा संताप इतका वाढेल की मला परत कुठेच कधी बोलवलं जाणार नाही. कारण मी 40व्या वर्षी प्राध्यापक झालो. त्याच्या आधी मी पत्रकार होतो पुण्यात आणि औरंगाबादेत. 39व्या वर्षी मी सेट परीक्षा पास झालो, मास्टर्स डिग्री केली आणि पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागातच मी प्राध्यापक झालो. त्याच्यामुळे 40व्या वर्षी प्राध्यापक झाल्यावर तुमची दृष्टी, तुमचा अनुभव, तुमची भूमिका
या सगळ्या गोष्टी अगदी पक्व होत झालेल्या असतात. आणि त्या काळात मला माझे सहकारी विद्यापीठातले, पुण्यातल्या आणि औरंगाबादेतल्या आणि कॉलेजांमधल्या इतके नमुने बघायला मिळाले की मला राहावे ना, आणि म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. त्याच्यात प्रेझेंट कंपनी एक्सक्लुडेड, तुम्ही कोणीच नाही आहात त्याच्यामध्ये. पण मला सवनींचं हे पुस्तक मिळालं आणि मला एक विषय मिळाला की विद्यार्थ्यानं जर गुरुची शिक्षकाची जर तपासणी करायची ठरवली तर ती कोणत्या कोणत्या मार्गानं करता येईल. आणि म्हणून धनंजयरावांसारख्या एवढ्या मोठ्या विद्वान माणसाची समीक्षा त्यांचा एक विद्यार्थी आणि नंतर काही काळ झालेला सहकारी कशी करतो हे भयंकर वाचनीय आहे आणि प्रेरणादायी आहे. कारण शक्यतो आपल्यासारख्या बुद्धिगम्य व्यवसायातल्या लोकांना दुसऱ्यांनी आपल्यातल्यात न्यून काढणं, चुका काढणं आवडत नसतं. आताच्या कारभाऱ्यांना म्हणजे राज्यकर्त्यांना चुका काढणं जसं आवडतच नाही, पण 10 वर्षातच त्यांना एवढा अहंकार आला की त्यांच्या चुका काढून त्यांना दाखवणंही त्यांना आवडत नाही. आपला तर व्यवसाय केवढा जुना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा इतकी आपल्याला थोरवी दिलेली, पण कोणी चूक काढली की अहो तुम्ही नीट बोलत नाही, तुमचा आवाजच वाईट आहे, किंवा तुम्ही पाणी घालताय, पाट्या टाकताय, ते पिवळे पडलेले कागदच तुम्ही 40 वर्षांपासून वाचून दाखवताय. आता थिअरीज बदलल्या, मॉडेल्स बदलली, सिद्धांत बदलले, नवे लेखक आले, जरा काहीतरी नव्या गोष्टींचा आधार घ्या, असं कोणी सांगितलेलं डिवचलेलं आवडत नाही. खरं तर आत्मपरीक्षण करणं, स्वतःचा विचार विद्यार्थ्यांना अधिक चांगलं ज्ञान देण्यासाठी करणं हा प्राध्यापकांसाठी आवश्यक होता. आणि म्हणून ती टीचर्स असेसमेंट स्कीम ती निघालेली होती. तरीसुद्धा मी हा विषय ह्याच्यासाठी निवडला की आज निवी सोवनी सरांचं आज त्यांच्या स्मृतीचं व्याख्यान आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या गुरुची अतिशय परखड अशा भाषेमध्ये त्यांनी समीक्षा केलेली आहे. नेहमीप्रमाणे धनंजयराव गाडगीळांचा सुरुवातीचा काळ त्यांनी घेतला आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी काय काय अभ्यास केला, मार्शल, पिगू, केन्स याच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांकडून काय काय धडे घेतले. आणि भारतात आल्यावर 1 वर्ष सरकारी नोकरी केल्यावर मग त्यांच्या लक्षात आलं की सरकारी नोकरी न करता आपण अन्य काही गोष्टी कराव्यात. आणि मग त्यांनी अध्यापन सुरू केलं. आणि अध्यापन करता करता नंतर मग ती गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ते आले. निवी सोवनी सरांचे सासरेच काळे हे गोखले इन्स्टिट्यूटचे संस्थापक होते. त्याच्यामुळं आधी गाडगिळांचं विद्वत्व, त्यांचे भारतीय विकासाच्या घडामोडीमध्ये प्रचंड झालेलं योगदान, या सगळ्या गोष्टींची अतिशय व्यवस्थित मांडणी सोवनी सर करतात. पण नंतर शिक्षक म्हणून ते कसे होते ह्याचं एक फार नेमकं वर्णन ते करतात. आणि ते वर्णन आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागूही पडत असेल. आपली शिक्षक मंडळी, प्राध्यापक मंडळी किंवा शाळेतली शिक्षक मंडळी कदाचित तशी असू शकतील, पण सर्वस्वी आपलं भवितव्य किंवा आपलं आत्ताचं अस्तित्व धनंजयरावांच्या अवतीभोवतीच असल्याचं मान्य करूनही सोवनी सरांनी धनंजयरावांचं वैगुण्यसुद्धा तितक्याच परखड शब्दामध्ये मांडलेलं आहे. कारण धनंजयराव गाडगीळ स्वातंत्र्यानंतर आपल्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले. नेहरूंनी त्यांना बोलावलं. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही सल्लागाराची भूमिका त्यांनी बजावली. दुसरी पंचवार्षिक योजना सर्वस्वी धनंजयराव गाडगीळांचीच होती. इतका त्यांचा ठसा आणि इतका त्यांचा वैचारिक पल्ला नेहरू आणि त्यावेळच्या सरकारला लाभला. नंतर मात्र नेहरूंनी धनंजयरावांची काय तेवढी फारशी मदत घेतली नाही. आणि मग धनंजयराव अगदीच कुलगुरू व्हायला किंवा अन्य कुठल्या समित्यांवर जायला उत्सुक कसे असेत आणि तिथेच त्यांचं अध्ययन आणि अध्यापन याकडे दुर्लक्ष कसं झालं असं सोवनी मांडतायत. अशा पद्धतीनं शिक्षक गाडगीळ म्हणून सोवनी काय म्हणतात ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. गाडगिळांच्या लौकिक चारित्र्याच्या या पार्श्वभूमीवर
त्यांच्या आयुष्याचे व कामगिरीचे मूल्यमापन आता करता येईल. गाडगीळ स्वतःला शिक्षक म्हणून घेत आणि हाच आपला मुख्य पेशा आहे असे मानित आपण शिक्षक आहोत याचा त्यांना अभिमान होता. गाडगिळांच्या शिक्षक या भूमिकेची चौरस समीक्षा करावयाची तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यशस्वी रीतीने शिकवणारे शिक्षक होते का? संशोधनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात व नवे संशोधक निर्माण करण्यात ते वाकबगार होते का? स्वतःच्या संशोधनात त्यांनी सर्व शास्त्रीय आदर्श पाळून आदर्श संशोधनाची परंपरा निर्माण केली का? त्यांनी चालविलेल्या व वाढवलेल्या संशोधन संस्थेत संशोधनाची अखंड परंपरा व तीही उच्च प्रकारची राहील अशी व्यवस्था केली का? शिक्षक हा विद्यापीठाचा एक घटक म्हणून त्यांनी विद्यापीठात काम करताना विशेष कामगिरी केली का? आणि शेवटी एकंदर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य कोणत्या प्रकारचे होते? म्हणजे जी व्यक्ती स्वतःला शिक्षक म्हणून घेते ती खरोखर विद्यार्थ्यांना काही देऊन गेली का, काही देत राहते का आणि ती परंपरा पुढे चालली आहे का, हे प्रश्न निवी सौनी उपस्थित करतात. पुढे ते असं म्हणतात, उत्तम शिकवणारे शिक्षक असा विद्यार्थ्यांच्या मध्ये गाडगिळांचा कधीच लौकिक नव्हता. सौनी स्वतः त्यांचे विद्यार्थी असूनही सौनी असं स्पष्ट सांगतायत. त्यांची व्याख्याने मुद्देसूद, घोटीव व विषयाचे त्यांचे स्वतःचे सखोल ज्ञान दर्शवणारी होत, परंतु विद्यार्थ्यांना समजेल अशी किंवा त्यांची समजूत पटली आहे की नाही हे पाहून त्याप्रमाणे शिकवण्याची त्यांची पद्धत नव्हती. ते बहुधा 1 तास अस्खलित व पूर्ण एकाग्रतेने व्याख्यान देत विद्यार्थ्यांकडे त्यांचे फारसे लक्ष नसे. ते फळ्याचा मुळीच वापर करत नसत. विद्यार्थी त्यांची विद्वत्ता पाहून व ऐकून थक्क होत, परंतु त्यांचे काही कळत नाही असे नंतर प्रांजळपणे कबूल करत. पदव्युत्तर परीक्षेसाठीच बहुधा गाडगीळ व्याख्याने देत. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिली 2 वर्षे त्यांनी पदवीपूर्व वर्गांना प्राथमिक अर्थशास्त्रावर व्याख्याने दिली, परंतु ती अयशस्वी झाली. याबद्दल त्यांचे स्वतःचे सुद्धा दुमत नव्हते. त्या भानगडीत ते त्यानंतर पुन्हा पडले नाहीत. त्यांचे स्वतःचे ज्ञान सखोल होते, परंतु त्या ज्ञानाची वर्गातील व्याख्यानांच्या द्वारा करावयाची संक्रांती त्यांना तितकीशी जमत नसे. एरवी असं लिहिणं उद्धटपणाचं वाटू शकतं. असं स्वतःचा अहंकार गोंजारल्यासारखं वाटत राहतो की धनंजयरावांबद्दल हा माणूस कोण बोलतोय? धनंजयराव मोठे का सौनी मोठे? धनंजयरावांनी तर पंचवार्षिक योजना तयार केलेल्या, हे सौनी कोण? पण हा व्यक्तिवंतलामधला संघर्ष नाही आहे, हा गुरु आणि शिक्षकांमधला आहे. आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिकवतो का नाही ही खरी त्या शिक्षकाच्या यशाची परीक्षा असते. आपल्यासमोर असंख्य प्रकारचे विद्यार्थी असतात. मी स्वतः कधीही शालेय विद्यार्थ्यांसमोर जायला घाबरतो, कारण माझी नेमणूकच विद्यापीठात झालेली आहे. मी असा खालून शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, मग विभाग प्रमुख असा होत गेलेलो नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मन कसं असतं आणि त्यांना समजूत कशी घालावी किंवा एखादा नवा विषय त्यांच्या डोक्यात कसा भरवावा हे मला कधीही जमलेलं नाही, कारण मी वरून टपकलेलो आहे. मी विद्यापीठातच थेट प्राध्यापक झालो. तुमच्यापैकी अनेक जण महाविद्यालयीन प्राध्यापक असतात, त्याच्यापूर्वी शिक्षक असाल, नंतर तुम्ही विद्यापीठात जात असाल. तर हे टप्पे जसे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आणि मग नंतर मंत्रिपद, हा जो लोकशाहीतला विकासाचा टप्पा आहे तसा आपल्या अध्यापनातला पण टप्पा असला पाहिजे. पण विद्वत्ता एवढी होती किंवा एलिट्समध्ये, वरच्या वर्गामध्ये राहण्याची इतकी शक्यता निर्माण झाली की खाली येऊन विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार आपलीही बौद्धिक क्षमता जुळवावी आणि त्या विद्यार्थ्यांना सोप्यात सोपं करून सांगावं असं गाडगिळांना सुचलं नाही.
जाता जाता एक पुस्तक तुम्हाला दाखवतो. हे दुसऱ्या गाडगिळांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे ज्ञानबाचे अर्थशास्त्र. नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ, म्हणजे जे विठ्ठलराव गाडगीळ नावाचे काँग्रेसचे पुढारी होते त्यांचे वडील. हे काकासाहेब गाडगीळ राज्यपाल होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते, मोठे स्वातंत्र्य सैनिक होते, पुण्यातच राहायचे. पण धनंजयराव गाडगिळांनी असं ज्ञानबाचं अर्थशास्त्र म्हणून भांडवल काय असतं, पिळवणूक काय असते, खंड काय असतो, व्याज काय असतं, कर्ज कसं होतं, बाजार म्हणजे काय, खरेदी विक्री काय असते, किंमत कशी ठरते, ह्या सगळ्या गोष्टींचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता ह्या दोन गाडगिळांमधला कदाचित तो संघर्षही असेल, स्पर्धाही असेल, पण धनंजयरावांनी सामान्य माणसाला अर्थशास्त्र कळावं असं काही लिहिलं नाही, पण ते काकासाहेब गाडगिळांनी मात्र लिहिलं. अशी सामान्य माणसाच्या बुद्धीपर्यंत जाऊन त्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून देण्याची क्षमता गाडगिळांच्या ठाई नव्हती असं सोवनी सर सांगतायत. त्याच्यामुळं अर्थशास्त्रासारखा अत्यंत क्लिष्ट, गंभीर, डिस्मल सायन्स ज्याला असं म्हणतात, आणि मगाशी जागीरदार सर म्हणाले की त्याला शास्त्र तरी म्हणायचं का नाही, कारण अजूनही अनेक विद्वान त्याला शास्त्र म्हणतच नाहीत. कारण शास्त्राला ज्या कसोट्या लागतात, सायन्सला जशा कसोट्या लागतात की हे 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 बरोबर ते, त्याला काही प्रतिवादच नाही, तसं आपल्याकडे नसतं. रोजच आपण मागच्या पानावर किंवा आतल्या पानावर वाचतो, सेन्सेक्स गडगडला, तिकडे ट्रम्प काहीतरी बोलले की झालं, काहीतरी विकायला सुरुवात झाली, कंपन्या गडगडल्या, त्यांचे सेन्सेक्स गडगडला, स्टॉक मार्केटमध्ये उलाढाल झाली, हे तोट्यात गेले, कोट्यावधी रुपये बुडाले, इत्यादी इत्यादी. ह्यांचा अर्थ काय हे मात्र कोणी सांगत नाही. आणि म्हणून निवी सोनी आपल्या गुरुचं परीक्षण करताना, एक्झामिनर म्हणून जेव्हा गुरुचीच परीक्षा घ्यायला सोनी बसतात, तेव्हा ते पुढे म्हणतात, ज्या काही थोड्या विद्यार्थ्यांना गाडगिळांच्या पातळीपर्यंत पोचून त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या व्याख्यानातून घेता येण्याची शक्यता होती, त्यांचा अभिप्रायही त्यांच्या शिकवण्याबद्दल फारसा अनुकूल नसे. याचे कारण गाडगीळ जे शिकवीत ते परीक्षेच्या दृष्टीने फारसे उपयोगी पडणारे नसे, हे नसे, ते परीक्षेच्या दृष्टीने शिकवित नाहीत हे सर्वांना मान्य होते व त्याबद्दल तक्रारही नव्हती. परंतु त्यांच्या शिक्षणातून आर्थिक सिद्धांतांबद्दल नीट व संपूर्ण अद्ययावत ज्ञान मिळावे अशी हुशार विद्यार्थ्यांची अपेक्षा असे, परंतु तीही फलद्रूप होत नसे. कारण गाडगीळ बहुधा ऐतिहासिक पद्धतीने विषय शिकवीत व आधुनिक सिद्धांतांविषयी थोडेच विवेचन करीत. शिवाय ते विवेचन त्या सिद्धांतातील तार्किक व इतर दोष यावर भर देणारे असे. कुठला इंटलेक्च्युअल हेच करणार, कारण कंटेम्पररी इंटलेक्च्युअल्समध्ये त्याचं जे स्थान आहे ते शेवटी विद्यार्थ्यांना कळावं हीच त्याची धडपड असते, पण निवी सोनी विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघतायत. शिवाय ते विवेचन या सर्व सिद्धांतांना काही अर्थ नाही असा सर्वसामान्य अर्थ त्यातून निघे. त्यामुळे यात नाही तर कशात अर्थ आहे हे तरी त्यांनी सांगावे असे विद्यार्थ्यांना वाटे. तसे काही अस्तित्वात नसल्यामुळे त्यांचे विवेचन अकरणात्मक होई. त्यातून विद्यार्थ्यांना सिद्धांतनाच्या अधिक अभ्यासाची स्फूर्ती मिळवण्याची अनुत्साह निर्माण होई. असं बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये दोष काढण्याची वृत्ती नाही, तर एक चांगला विद्यार्थी कसा घडावा, याच्यासाठी चांगला शिक्षक कसा असावा याबद्दलचं हे विवेचन आहे. आता दुसरे अर्थशास्त्रज्ञ घेऊ, हे आहे अमर्त्य सेन. अमर्त्य सेन यांचं हे आत्मचरित्र आहे, होम इन द वर्ल्ड. नोबेल विजेता हा अर्थशास्त्रज्ञ आपल्या शिक्षकांबद्दल काय सांगतोय. अत्यंत सुंदर असं हे आत्मचरित्र आहे, आपण सर्वांनी जरूर वाचा. भाषेच्या अंगानं, इतिहासाच्या अंगानं, देशामध्ये म्हणजे आज हे 90-92 वर्षांचे गृहस्थ आहेत. त्यांनी स्वातंत्र्यपूर्वही काळ बघितलेला आणि स्वातंत्र्यानंतरचाही काळ बघितला. इंग्लंड, अमेरिका, युरोप, अख्खं जग त्यांनी बघितलेलं आहे. आणि यांचे शिक्षक कोण होते? जॉन रॉबिन्सन.
मॉरिस डॉब, पियरी स्राफा नावाचे इटालियन होते, त्यांच्याबरोबर केम्ब्रिजमध्ये शिकता शिकता हे त्यांचेही कलिग बनले. पण यांनी जवळपास अर्ध पुस्तक आणि शेवटची 2 मोठी प्रकरणं तर सोवनीन सरांसारखी अशी तीक्ष्ण दृष्टी न बाळगता ह्यांचा मोठेपणा दाखवलेला आहे. मॉरिस डॉबचं अर्थशास्त्रीय काय होतं काम, किंवा जॉन रॉबिन्सन जी त्या काळातली एकमात्र महिला अर्थतज्ज्ञ असायची, ती आणि मी यांच्यात जरी काही मतभेद असले तरी जॉन रॉबिन्सन घरी कशी यायची, तिच्या घरी जेवायला कशी बोलवायची आणि शिकवायची कशी, ह्या सगळ्या मोठ्या लोकांची आणि विशेषतः पियरो स्राफा नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ होते ते यांचे PhDचे गाईडही होते आणि नंतर ते सहकारी झाले. त्यांचं काय वैशिष्ट्य होतं या जगाच्या आर्थिक घडामोडीमध्ये हे अत्यंत सुंदर पद्धतीने अमर्त्य सेन यांनी सांगितलेले. अमर्त्य सेन हे फिलॉसॉफीचे पण विद्यार्थी होते. म्हणजे अर्थशास्त्रात या सगळ्या गोष्टी पदव्या मिळवल्यानंतर त्यांना फिलॉसॉफीचं वेड लागलं आणि मग जी सोशल चॉईस थेअरी त्यांनी तयार केली. सोशल चॉईस थेअरी काही त्यांची नाही आहे, ती आधी बहुतेक पिगूंनी मांडली. तिचा विस्तार पुढे सोशल चॉईस थेअरीमध्ये करताना त्यांनी फिलॉसॉफीचा आधार घेतला आणि ती त्यांना नोबेलही मिळून गेलं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं धनंजयरावांची निबंध वाचताना एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे निवी सोन्यांनी धनंजयराव गाडगिळांची एक दृष्टी मात्र डोळ्यासमोर ठेवली आणि ती ह्या पुस्तकामध्ये अतिशय ठळकपणे मांडलेली आहे. धनंजयराव अतिशय कठोर समाज चिकित्सक होते. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार यांनी बहुतेक 1914 का 15 सालीच असा एक सिद्धांत मांडला होता की भारतामध्ये वर्णव्यवस्था असल्यामुळे जागतिक अर्थशास्त्राचे सिद्धांत इथे उपयोगीच पडणार नाहीत, कारण इथे अर्थशास्त्र फक्त वणिक समाजापुरतंच आहे आणि तेही उतरंडीचं आहे सगळं. त्याच्यामुळे अर्थशास्त्राचा संबंध फक्त एका वर्णाशी एका जातीशी येत असल्यामुळे हे अर्थशास्त्राचे सिद्धांत कोणालाच लागू पडणार नाहीत, ते फक्त वणिक वर्गापुरतेच आहेत. सुरुवातीला धनंजयरावांनी तो सिद्धांत धुडकावला होता, पण 40 नंतर धनंजयराव श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या सिद्धांताचे जवळपास पाठीराखेच बनले आणि ते म्हणू लागले की भारताची अर्थव्यवस्था वेगळी, कारण इथे अर्थशास्त्र एका वर्णाचंच करून टाकलेलं होतं, दुसऱ्यांना काय सहभाग होऊ शकत नव्हता. आणि अजूनही दिसतंय, चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षा झाल्या की ते जे क्लासवाले जाहिरात देतात त्याच्यामध्ये कोणत्या जातीचे CA झालेले असतात विद्यार्थी, ते व्यापारी जातीचेच असतात. आत्ता अलीकडे जरा थोड्याशा वेगळ्या जातींचे विद्यार्थी येऊ लागले, नाही तर चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉमर्स ह्या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेणारे एका विशिष्ट व्यापारी समाजाची किंवा व्यापारी पार्श्वभूमी असलेल्याच समाजाचे विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे केतकर म्हणत गाडगीळ म्हणत ते आता थोडंसं सिद्ध होऊ लागले, कारण अजूनही अर्थशास्त्राचं अज्ञान आपल्या समाजामध्ये भरपूर आहे. एक हिसाब बराबर नावाचा एक सिनेमा आम्ही परवा पाहिला, आपण सर्वांनी जरूर पहा. बँका काही पैशातून, अत्यंत छोट्या पैशातून किंवा 10-5 रुपयांमधून करोडो रुपयांचा नफा कसा मिळवतात हे त्या हिसाब बराबर नावाच्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला व्याज 185 रुपये 85 पैसे मिळालं तर ते राऊंड फिगर होते, कारण 85ला वरचे 5 पैसे आपल्याकडे नाहीच आहेत, किंवा 50 पैसे झाले तरी 50चं नाणं नाहीच आहे, तर मग सगळी राऊंड फिगर करायची आणि मग त्या राऊंड फिगरचा आकडा करोडो रुपयांमध्ये कसा परावर्तित होतो हे त्या हिसाब बराबर नावाच्या सिनेमामध्ये दाखवलं आहे. ते आत्तापर्यंत कोण्याही मोठ्या आर्थिक विद्वानानं सांगितलं नव्हतं. मॉन्टेक सिंग अहलुवालियाने नाही, मनमोहन सिंगांनी पण नाही, पण एका चित्रपटानं साध्या गोष्टीतून असा एक मोठा आपल्याला जागृत करणारा किस्सा आपल्याला सांगितला. तर अशी ही जी अर्थशास्त्राची घडण मांडणी होऊन बसलेली आहे, त्याच्यामध्ये गाडगिळांचा मोठाच वाटा होता, पण शिक्षक म्हणून त्यांचं एक जबरदस्त असं फेल्युअर होतं. आता गंमत अशी आहे की
अध्ययन आणि अध्यापन करत असताना तुम्ही किती उंची गाठलेली आहे ह्याच्याशी विद्यार्थ्यांना काही मतलब नसतो. मी पत्रकारितेचा प्राध्यापक असल्यामुळे पत्रकारिता ही काही समाजशास्त्रीय किंवा फार बौद्धिक, वैचारिक, सैद्धांतिक अशी काही शाखा नाही आहे. ती काम करता करता तयार झालेल्या थेरीज आणि मॉडेल्समधून ती उद्भवलेली आहे. त्याच्यामुळे खूप पूर्वी म्हणजे 1950-40च्या काळामध्ये समाजशास्त्राच्या छत्राखाली जर्नलिझम शिकवलं जायचं किंवा इंग्लिश लिटरेचरच्या म्हणजे भाषेच्या छत्राखाली आमची शाखा दडवली जायची, कारण ती शाखाच नाही, तो एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून काही सिद्धांत, तत्त्वज्ञान तयार झालेलं आहे. म्हणून आता कम्युनिकेशन स्टडीज, मीडिया स्टडीज आणि थेट लोकशाहीशी संबंध असा लावला गेल्यामुळे कदाचित आता जर्नलिझमला त्याच्यामध्ये काही महत्त्व प्राप्त झाले. आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी की इझम असलेला एकमेव अभ्यासक्रम तोच आहे. आणि पत्रकारांकडून अशी अपेक्षा केली जाते की तुम्ही कोणत्याही इझमचा पाठपुरावा करायचा नाही, तुम्ही तटस्थ, त्रयस्थ असलं पाहिजे. अलीकडे टुरिझम म्हणून निघालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक इझम आहे की जो सगळ्यांच्या अंगी खिळलेला आहे, क्रिटिसिझम. बघ बघ बघ, पहा पहा पहा, हा असतोच. पण इझम असलेला हा आमचा एक व्यवसाय आता विद्यापीठामध्ये शिकवला जातो. पण तरीसुद्धा जे विद्वज्जड प्राध्यापक असतात ते आमच्याकडे पाहून नाक मुरडतात, हे आहे जर्नलिझम वगैरे वगैरे. तर हा भाग जरी गृहीत असला तरी अध्ययनाच्या दृष्टीनं मोठ्या विद्वान लोकांची काय पंचायत होते त्याचं एक उदाहरण हे दामोदर धर्मानंद कोसंबी नावाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणितज्ञ होते. की कोसंबी, भाभा, होमी भाभा आणि मेघनाथ साहा हे जे 3 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते, ते भारतात त्यांनी कशी विज्ञानाच्या, शिक्षणाची आणि भारताच्या विकासाची पायाभरणी केली, त्याच्यातले हे दामोदर कोसंबी, धर्मानंद कोसंबींचे चिरंजीव. दामोदर कोसंबी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायला आले तिकडून, अमेरिकेतून. उघड आहे की प्रचंड मोठा विद्वान, मोठ्या ज्यांनी कम्प्युटर शोधला त्या नॉर्बर्ट विनर बरोबर त्यांनी काम केलेलं, एवढा मोठा हा माणूस. पण विक्षिप्त, फटकळ, लगेच भांडायला तयार अशा स्वभावाचा असल्यामुळे अशा विद्वान माणसांची आपल्याकडे चाह झाली नाही, किंवा त्यांना महत्त्वही मिळालं नाही. आणि मग तेही आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून नैराश्यामध्ये निघून तरी गेले किंवा मरून तरी गेले. अशा मोठ्या विद्वानाबद्दल, त्यांच्या शिकवण्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते मी वाचून दाखवतो. म्हणजे मग काय होतं की स्वतःला समजणारे मोठे असतात, त्यांच्या विद्वत्तेबद्दल काही वादच नसतो. पण जेव्हा तुम्ही वर्गात शिरता आणि वर्गात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची क्षमता, आकलन शक्ती, त्यांचं वाचन, त्यांचा अनुभव आणि त्यांना फक्त जर परीक्षेपुरतंच जर काही साधायचं असेल तर त्या अनुषंगानं तुम्ही तुमचं ज्ञान सारांश रूपे कसं देऊ शकाल याचा विचार करायचा असतो. तुमच्या चौथऱ्यावरच्या उंचीचा फायदा वर्गामध्ये करायचा नसतो. तर दामोदर धर्मानंद कोसंबी या मोठ्या गणितज्ञाबद्दल शिक्षक म्हणून काय प्रतिमा होती ते मी वाचून दाखवतो. विद्यार्थ्यांना शिकवताना देखील त्यांची पद्धत अगदी कठोर शिक्षकाची असे. खरे तर ती आदर्श पद्धत होती. विषयाची मूलभूत तत्त्वे विद्यार्थ्यांना नीट समजावीत आणि त्यातील प्रमेये विद्यार्थ्यांना कळावीत यासाठी ते कसोशीने प्रयत्न करीत. पण त्या पलीकडे जाऊन वर्गात गणिते सोडवून दाखवावीत व विद्यार्थ्यांना नोट्स द्याव्यात हे त्यांनी कधीही केले नाही. काय गंमत आहे, इकडे धनंजयराव फळाचा वापर करत नसत. काय सायकोलॉजी असेल सांगता येत नाही. तसंच कोसंबींबद्दल की गणितं सोडून दाखवायला तयारही नाही. कदाचित त्या ओघामध्ये विसरही पडत असेल. आता एखादा गायक, मोठा गायक वर्गात आला
तर तो काय लकीरी घेत ताना घेतच वर्गात येईल का? नाही. तो या रागाचं महत्त्व, तो राग पहाटे का म्हणतात, तो राग संध्याकाळी का म्हणतात, दुपारचा राग कोणता, या सगळ्या गोष्टी समजून सांगेल ना. का त्याचं ऐकतच बसवायचं, त्याचे ताना ऐकायच्या, असं कमी असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही अपेक्षांचा गोंधळ होत आहे किंवा स्वतःबद्दलच्या कल्पनांचाही गोंधळ होत आहे. हे त्यांनी कधीही केले नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बौद्धिक श्रम घ्यावेत असा त्यांचा आग्रह होता. ते शिकवित असलेल्या विषयातील सध्या चालू असलेले संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे असाही ते प्रयत्न करीत. एक्झॅक्टली धनंजयराव गाडगीळांसारखंच. पण संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे असे त्यांना वाटत नसे. ही उर्मी अंतर्यामी मुळातच असावी लागते असे त्यांचे म्हणणे होते. परिणामतः ते काही विद्यार्थी प्रिय किंवा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक होते असे म्हणता येणार नाही. मात्र हुशार विद्यार्थ्यांकरता मी एक चांगला शिक्षक आहे अशी माझी समजूत आहे असे ते स्वतःबद्दल म्हणत. हुशार व कष्ट करण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांना ते अधिक वेळ देऊन शिकवित व हे विद्यार्थीही गुरु म्हणून त्यांचा आयुष्यभर उल्लेख करीत. पण असे विद्यार्थी विरळाच. एकूण आपल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना व शिक्षण पद्धतीला कोसंबींची शिकवण्याची पद्धत परवडण्यासारखी नव्हती. आता हार्वर्डमध्ये, स्टॅनफोर्डमध्ये, केम्ब्रिजमध्ये, ऑक्सफर्डमध्ये ट्यूटर असतो, 1-to-1 टीचिंग असतं. अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मेंटरची, ट्यूटरची, गाईडची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग त्या दिलेल्या वेळेमध्ये ते विद्यार्थी आणि ते शिक्षक एकमेकांशी संवाद साधतात. आणि आता तर टेन्युअरच्या नोकऱ्याच संपून गेलेल्या आहेत, संपत चालल्यात. आम्हीच काही म्हणजे मी तर रिटायर झालो, पण इथले हे शेवटचे टेन्युअरवाले 60व्या वर्षी निवृत्त. आता ॲडजंक्ट, ॲडहॉक, टेम्पररी, कॉन्ट्रॅक्च्युअल असे सगळे प्राध्यापक येत आहेत. त्याच्यामुळं आता उर्मी, प्रेरणा, अंतःस्फूर्ती असे जे शब्द इथे वापरलेले दिसतात ते कितपत वापरले जातील? क्लॉक आवर बेसिस मोठा प्रश्न आहे. केवढा मोठा प्रश्न आहे. खरं तर एखादं त्यांचं संमेलन भरवलं तर इथे खुर्च्यासुद्धा कमी पडणार इतके CSB वाले इथे उपस्थित राहतील. केवढी दारुण अवस्था आहे. आणि त्यांच्याकडून जर तुम्ही अशी अपेक्षा करू लागाल की अध्यापन आणि अध्ययन आणि संशोधन असं करा तसं करा, 32,000 काय भागतं? 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करणारा प्राध्यापक 32,000 का 34,000 फक्त मिळवतो. काही ठिकाणी तर आठवड्यातून 3 लेक्चर्स गुणिले किती 500-700 रुपये असा सगळा आपला उच्च शिक्षणाचा बोजवारा उडालेला असताना हे अध्ययन आणि अध्यापन या विषयावर बोलण्यात खरं तर नामुष्की आहे, वेडेपण आहे. कोण बसेल असं ऐकत? पण तरीसुद्धा सौनी हे कोणत्या अर्थानं आपल्या व्यवसायाकडे बघत होते. आणि जे काही आता थोडके उरलेले आहेत टेन्युअरवाले की ज्यांना 60व्या वर्षी निवृत्त व्हावंच लागतं आणि 60व्या वर्षापर्यंत काही शिकवलं नाही तरी चालतं, कारण कोणीच बोलत नाही. हा मारुती ज्या संघटनेमध्ये काम करायचा त्या विद्यार्थ्यांना मी असं आव्हान दिलं होतं की माझ्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करा. वर्गात शिकवत नाहीत, तास घेत नाहीत असं, म्हणजे निदान बाकीच्यांना तरी वचक बसेल. कारण मी रोज 11 वाजता माझ्या घरून निघायचो. वर्गात असं मी आवाहन केलेलं होतं की ज्यांना जिथे उभं राहून माझ्या गाडीमध्ये बसता येईल त्यांनी मला सांगावं, मी तिथे गाडी आणतो. आणि मग मी गुलमंडी, मिल कॉर्नर, औरंगपुरा, आंबेडकर कॉलेज चौक, विद्यापीठ गेट असं करत करत विद्यार्थी घेऊन वर्गात जायचो आणि त्यांचा तास घ्यायचो. कारण चिकलठाण्यातून औरंगाबादच्या ह्या विद्यापीठापर्यंत यायला विद्यार्थ्याला बसचं भाडं 30 रुपये ते 40 रुपये लागायचे. आणि मग विद्यार्थी सरळ म्हणायचे, सर 30 गुणिले 2 म्हणजे 60 रुपये खर्च करून या विद्यापीठात आलो तर कोणाचे तास झाले नाहीत तर करायचं काय? प्रश्न मोठा गंभीर होता. आणि प्रवेश घेतल्यावर उत्तीर्णतेचं प्रमाणपत्र मिळण्याची परंपरा होतीच. त्याच्यामुळं आपण वर्गात बसावं, नीट शिकावं, ह्या भावनेला आर्थिकसुद्धा एक परिमाण
जोडलं गेलेलं आहे, सांस्कृतिक नाही. सगळे गरीब बहुजन समाजातले, ग्रामीण भागातले, गरीब घरातलेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं येत आहेत. केवढी भूक आहे ज्ञानाची, पण त्यांना भवताल असा आहे अडचणीचा की वर्गात बसून शिकावं आणि शिकवणाऱ्यांना शिकवायला लावावं, अशा गोष्टींसाठी मोठीच अडचण उत्पन्न झालेली आहे. त्याच्यामुळे मी हे असे काही नमुने तुमच्यासमोर दाखवायला आणले. आता खुद्द लातूर शहरातला एक नमुना घेऊ, कारण तो फारच चांगला आहे. अनिरुद्ध जाधव नावाचे प्राचार्य या शहरात होते, छत्रपती शाहू महाविद्यालयाचे, ज्यांनी लातूर पॅटर्न सुरू केला. त्यांनी मात्र त्यांच्या ह्या आत्मचरित्रात खूप चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता माझ्या माझे वडील प्राचार्य होते. शेजारीच उदगीर नावाचं गाव आहे, तिथे उदयगिरी महाविद्यालय नावाचं कॉलेजमध्ये ते 28 वर्ष प्राचार्य होते, राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्याच तालमीत तयार झालेले हे लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव त्यांच्या आत्मचरित्रामध्ये फार उत्तम मांडणी करतात. कारण त्यांनी ठिय्या देऊन अशी विद्यार्थी पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या की ज्या आज देशभर जगभर लातूरचं, जाधव सरांचं, त्यांच्या संस्थेचं नाव घेतात. शिक्षकांबद्दल त्यांनी असं लिहिलं आहे, शिक्षकांना केवळ आपल्या विषयाचा पूर्ण अभ्यास असूनच चालत नाही, तर विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत प्रत्येक संकल्पना प्रभावीपणे वर्गात मांडता आली पाहिजे. दिस इज करेक्ट. एका वाक्याचा पुनरुच्चार मी विज्ञान समन्वय समितीच्या बैठकांमध्ये वारंवार करायचो की अवघड विषय सोपा करून सांगतो तो शिक्षक व सोपा विषय विनाकारण अवघड करून सांगतो तो प्राध्यापक. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी माझ्या सहकाऱ्यांना प्राध्यापक होऊ नका तर शिक्षक व्हा असा सल्ला अधूनमधून देत असे. सुदैवाने मला स्वतःला प्रभावी अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये लाभलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवरही माझ्या शिकवण्याचा चांगला प्रभाव पडायचा. मी दिलेल्या सूचना विद्यार्थी कटाक्षाने पाळायचे. वर्गात तसेच वर्गाबाहेरही शिस्तीच्या बाबत कडक असल्याने खऱ्या अर्थाने मी कायम मास्तरच होतो. फक्त हाती छडी नसायची एवढेच. माझ्या तासाला सहसा वर्गात कोणी गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु एखादा विद्यार्थी माझ्या शिकवण्याकडे थोडा जरी दुर्लक्ष करीत असेल तर चटकन ते माझ्या लक्षात यायचे. तेव्हा ताबडतोब त्याचे नाव घेऊन मी त्याला ताकीद द्यायचो किंवा जागेवर उभा करायचो. कधीकधी माझ्या या कडक शिस्तीचा अतिरेकही माझ्याकडून झाला आहे हे नंतर मला समजत गेले. मी 1994 ते 99 या 5 वर्षांच्या कालावधीत राजर्षी शाहू महाविद्यालयाचा प्राचार्य राहिलो वगैरे वगैरे. एके दिवशी मी माझ्या नियमित तासाच्या अगोदरचा तास घेतला, नंतर माझा तास घेतला व नंतर त्या पुढचा तास देखील मीच घेणार आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. वर्गात थोडी चुळबुळ झाली. 2 विद्यार्थी एकमेकांकडे पाहून खाणाखुणा करीत हसल्याचे माझ्या लक्षात आले. मी ताबडतोब अमोल नावाच्या त्या विद्यार्थ्याला नाव घेऊन वर्गात उभं केलं. तिथेच तो गप्पगार झाला. हीच त्याला मोठी शिक्षा होती. परंतु मी तेवढ्यावर न थांबता त्याला स्टेजवर माझ्याजवळ बोलावले. माझा राग अनावर झालेला. सर्वांदेखत 2-4 झापडा मी त्याच्या थोबाडीत मारल्या. तो पार गर्भगळीत होऊन स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. तो तास संपला. नंतर माझ्या इतर कामात व्यस्त असल्याने तो प्रकार मी विसरूनही गेलो. अमोल अन्नदाते हा मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचा मेरिटचा विद्यार्थी. त्याचे वडील वैजापुरातील नामांकित डॉक्टर, आई तेथील नगरपालिकेची अध्यक्ष. ते दोघंही माझे चांगले परिचित. विशेषतः आई तर नेहमी महाविद्यालयात येऊन त्याच्या प्रगतीची विचारपूस करायची. सतत 3-4 तास वर्गात बसल्याने माझ्या शेजारी बसलेल्या मित्राला दाट लघवी आली होती. त्याने माझ्याकडे पाहून करंगळी दाखवली म्हणून मी हसलो. एवढंच त्याच्या मागचं कारण होतं. पण जाधव सरांनी त्याला मारलं आणि नंतर मग जाधव सर असं म्हणतात की सर, त्यांना तो अमोल अन्नदाते पत्र पाठवतो आणि म्हणतो
की सर तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा करा, पण ती त्यांच्या चुकांच्या प्रमाणात हवी. बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं तुटूनच गेलेलं होतं, ते मित्रासारखं झालेलं होतं. कारण अनिरुद्ध जाधव हा माणूस इतका कमिटेड, डिव्होटेड होता की जवळपास ते गळूनच पडायचं. आणि म्हणून एक विद्यार्थी थोबाडीत खाल्लेला तो त्यांना स्पष्ट सांगतो की सर चुकलं होतं माझं त्या दिवशी, पण एवढी मोठी शिक्षा द्यायचे काही कारण नव्हतं, तुम्ही जरा प्रमाणशीर वागा. अमोलचे ते पत्र वाचून खरं म्हणजे माझे डोळेच उघडले. माझ्या सहकाऱ्यांसोबत या पत्रावर चर्चा केली आणि यातून आपण काय बोध घेतला पाहिजे याची कबुलीही मी सर्वांसमोर दिली. ही तादात्म्यता असते ती आपण बहुतेक जण लक्षात घेत नाही. म्हणजे धनंजयराव असतील, दामोदर कोसंबी असतील, ते ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरून ते भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आले होते जिथे ज्ञानाची परंपरा फक्त एका जातीत होती, ती नंतर कोणालाच नव्हती. त्याच्यामुळे ज्ञानाच्या परिसरात आल्यानंतर काय काय अपेक्षा असतात ह्या गोष्टींची माहितीच नव्हती, इतिहासच नव्हता, संदर्भच नव्हते. त्याचा परिणाम ही एवढी मोठी माणसं आणि समोर बसलेले विद्यार्थी यांच्यामध्ये खूप उत्पन्न व्हायचा आणि मग ती विसंवाद उत्पन्न व्हायचा. आता जाता जाता काही पुस्तकांची मी दाखले देईन, कारण ते सर्वांनी प्राध्यापक असेपर्यंत वाचायला पाहिजेत. हे एक पुस्तक आहे पक्षी उन्हाचा या नावाचं, 7 विद्यापीठांच्या आवारात. प्रोफेसर डॉक्टर राजन हर्षे हे कुलगुरू होते, अलाहाबाद विद्यापीठाचे होते, 2-3 IITsचे डायरेक्टर होते, मोठा माणूस आहे. पण त्यांनी ह्या पुस्तकामध्ये, हे आत्मचरित्र आहे, आत्मचरित्र म्हणजे व्यावसायिक आत्मचरित्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याच सहकाऱ्यांचा मनस्ताप कसा होतो ह्याची त्यांनी सविस्तर उदाहरणं दिली आहेत. हे हैदराबाद विद्यापीठामध्ये होते, नंतर अलाहाबाद विद्यापीठामध्ये होते. पण त्यांचे गुरुच त्यांचा कसा स्पर्धक म्हणून तिरस्कार करायचे, मत्सर करायचे आणि त्या मत्सरापोटी त्यांच्या नेमणुका लांबवल्या, थांबवल्या, काही अडथळे उत्पन्न केले, कौतुक करायचे. PhDचा पहिला चॅप्टर 7 वेळा लिहायला लावला त्यांनी, 7 वेळेला. तरी ते म्हणाले मी 7व्यावर भागवलं, दुसऱ्याला तर 19 वेळा सांगितलं होतं. इतकी चोखंदळ चिकित्सक वृत्ती असलेला त्यांचा गुरु होता. अनिरुद्ध गुप्ता असं त्याचं नाव. पण तो जेव्हा स्पर्धक म्हणून येऊ लागला, स्वतःला विद्यार्थ्याला स्पर्धक म्हणू लागला, तेव्हा काय खटके उडाले, काय विसंवाद सुरू झाला, त्याच्याबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात लिहिलेले आहेत. आणि हे खरोखर आपलं आत्मपरीक्षण करण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाचं शुद्धीकरण करण्यासाठी ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. आता अध्ययन, अध्यापन, संशोधन बाबासाहेबही म्हणत आहेत, सोवनी सरही म्हणत आहेत. तसं तर मारुतीकडे बघून मी म्हणत नाही तसं काही, पण अख्खं आयुष्य प्राध्यापक संघटनेमध्ये घालवलेले आहे. प्राचार्य दीपा महानवर नावाचे जे प्राचार्य होऊन गेले, सांगलीला होते, सातारला होते, इथे श्रीरामपूरला होते, त्यांचं हे फुकटोचे सरचिटणीस, त्यांचं हे विमुक्ती नावाचं आत्मचरित्र आहे, जरूर वाचा. अत्यंत गरिबीतून, छोट्या जातीतून आलेला माणूस कसा शोषणाविरुद्ध, पिळवणुकीविरुद्ध लढत राहतो आणि अख्ख्या त्याच्या प्राध्यापकीय संघटनेच्या कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ह्याच्यात कुठेही मी शिकवायचो कसं लिहिलेलं नाही आहे सरांनी, त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर बाळगून मी हे विधान करतो आहे. हे पुस्तक 2दा वाचल्यावरही लक्षात आलं की मी शिकवायचो कसा. जसं जाधव सरांनी सांगितलं की मी शिकवायचो कसा किंवा शिकवलं कसं पाहिजे हे सोवनी सर सांगायचे, तसं यांनी नाही सांगितलं. पण आपलं उच्च शिक्षणाचं क्षेत्र किती भयंकर लोकांच्या हातात गेलेलं आहे आणि ते किती राजकीय होऊन गेलेलं आहे त्याचा हा अत्यंत सविस्तर असा दाखला आहे. आपण ते अवश्य वाचावं. हे झुंज वादळाशी नावाचं दुसरं एक आत्मचरित्र आहे. हे गोपाळ
म्हणजे GS भोसले नावाचे, ते नामदेवराव जगताप नावाचे एक आमदार होते करमाळ्याचे, त्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका कॉलेजचे हे प्राध्यापक होते आणि नोकरीवरून त्यांना कितीदा तरी काढलं, सस्पेंड पण केलं, डिसमिस केलं, मेमोज दिले. 20 वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना परत कामावर घ्यावं लागलं. ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते होते. म्हणजे खरे तर माझे वडील प्राचार्यही होते, विद्वानही होते आणि कार्यकर्तेही होते. आता असा तिहेरी संगम क्वचितच काही जणांच्या आयुष्यामध्ये प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलं. नावावर 1.5 डझन पुस्तकं आहेत. प्राचार्य म्हणून कारकीर्द अगदी मोठी जबरदस्त आहे. आणि छात्रभारती नावाची जी संघटना होती त्या संघटनेचे ते संस्थापक होते, त्याचे हे कार्यकर्ते. ह्याच्यातल्या जर कथा अनुभव वाचले तर खरोखर संताप येतो की उच्च शिक्षणासारखं एवढं मोठं, ज्याच्यात कोसंबी होते, गाडगीळ होते, सौनी होते, दांडेकर होते, सगळे होते, केवढं दूषित करून टाकले. काय काय तोंड द्यावा लागतो प्राध्यापकाला. बदली, मेमो, खोटे आरोप, विनयभंगाचे आरोप, पैसे खाल्ल्याचे आरोप, हिशोब न दिल्याचे आरोप, वर्गात न शिकवल्याचे आरोप. हे ते सांगणारं पुस्तक आहे. हे नुकतंच मला 2-4 महिन्यांपूर्वीच एका प्राचार्याने दिलं आणि त्यातला एक प्रसंग तर भयंकर बाका आहे. जात तुमच्या अवतीभोवती कशी वावरते आणि ती वर्गात शिरल्यावर काय तयार करते हे मी त्यांच्या शब्दात वाचून दाखवतो. हे पुस्तक आहे प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर घोडगे म्हणून, इथे कंधार, नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार नावाचं गाव आहे, तिथले प्राचार्य होते. आत्मचरित्राचं नाव आहे सुगीचे दिवस. पूर्वी या महाविद्यालयात 11वी-12वीपर्यंत ज्युनियर विभाग होता. मी सुरुवातीला आल्यामुळे BA प्रथम वर्ष समाजशास्त्र विषयाची मंजुरी विद्यापीठाने दिली, म्हणून मी येथे प्राध्यापक झालो. हा विषय कोणी काढला, कोणासाठी काढला, त्याची पुढील भविष्यवाणी काय होती, कोण प्राचार्य होणार होता, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. यासंबंधीचा इतिहास मला माहीत नव्हता. या वर्गात शिकवत असताना मात्र मला वेगवेगळे अनुभव यायचे. वर्गात बहुतांश मुली व 2-4च मुले होती, त्यामुळे वर्गात मुलींचे प्राबल्य जास्त होते. सर्व मुली ब्राह्मण, वैश्य, मराठा जातीच्या व बहादरपुरा येथील होत्या. मुली वर्गात शिस्तीने बसण्याऐवजी कोठेही बसायच्या. वर्गात काय काय प्रश्न विचारायचे ते लिहून आणायच्या व मला प्रश्न विचारायच्या. मी MA झालेलो, मला शिकवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. या मुली लिहून आणलेल्या प्रश्नांचा माझ्यावर भडीमार करायच्या व खूप हसायच्या, गोंधळ घालायच्या. त्यामुळे मीही गोंधळून जायचो. दुपारी तास झाल्यानंतर मी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन वर्गातल्या गोंधळाचा वृत्तांत सांगायचो. तेव्हा प्राचार्य म्हणायचे, घोडगे, हे तुम्हाला काहीच कळणार नाही. हा एक वेगळा गेम प्लॅन आहे. या मुलींना एका प्राध्यापकाची फूस आहे, चिथावणी आहे. त्यांना दररोज दुपारी या प्राध्यापकाच्या घरी शिकवणी आहे. ह्या मुली मोठ्या व्यक्तींच्या आहेत, यात त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. तुम्हाला त्रास देऊन या महाविद्यालयातून पळवून लावून ही वरिष्ठ महाविद्यालयातील जागा त्यांना पटकावायची आहे. म्हणून तुम्हाला असाच 3 वर्षे त्रास होईल, तो तुम्ही सहन करा. मी व सचिव साहेब तुमच्या पाठीशी आहोत. त्यांचा प्लॅन आम्ही यशस्वी होऊ देणार नाही व तुम्हाला येथून नोकरी सोडून देऊ जाणार नाही, इत्यादी इत्यादी. काय भयंकर आहे. असं होतं. तुमच्यापैकी अनेकांना असं जाणवलं असेल, अनुभवलं असेल. काय हे फक्त जात दलित आहे, बौद्ध आहे हा माणूस म्हणून त्याच्या विरुद्ध हे. आणि वर आंबेडकर काय सांगतायत की फक्त अध्यापन करा, अध्ययन करा, संशोधन करा, इतकं करा की तुमच्या बायकोकडेच सगळं तुम्हाला सांभाळायला द्यावं लागेल, दुसरं काहीच करायचं नाही. आता गंमत अशी आहे की इतकी सगळी संकटं आपल्या डोळ्यासमोर असताना, इतकी सगळी घाण, प्रदूषित वातावरण असताना मारुतीसारख्या चांगल्या शिक्षकाला स्वस्थ कसं राहावेल? तुमच्यापैकी सुद्धा कोणाला स्वस्थ कसं बसवेल? लुडबुड, हस्तक्षेप, ढवळाढवळ ती तर आता वाढलीच आहे.
आता माझ्याच विद्यापीठात मलाच व्याख्यानाला बोलवलं जात नाही, कारण का हे समाजवादी आहेत, डावे आहेत, ते मोदीवर काही बोलतात, ते भाजपवर काही बोलतात, फुली संपलं. म्हणजे मी टीका करतो म्हणून, बाकी मी काही लिहितो, वाचतो, बोलतो, बऱ्यापैकी शिकवू शकतो, त्याचं काहीच नाही. अशी आता विद्यापीठीय विषारी वातावरणाची सुरुवात झालेलीच आहे. त्यामुळं आता करायचं काय? एकीकडे बाबासाहेब सांगतायत अध्ययन, अध्यापन, संशोधन याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही, आणि दुसरीकडे परिस्थिती अशी निर्माण झाली की ते सोडून यांचाच मुकाबला करायचा अशीच परिस्थिती आलेली आहे. कारण हे शिकूच देत नाहीत, काय शिकवायचं तेच ठरवत आहेत. आता पुणे विद्यापीठामध्ये मंदिर व्यवस्थापनाचा कोर्स सुरू झाला आहे. वाचली का बातमी? मंदिर व्यवस्थापन म्हणजे काय? भटजी बुवा तयार करण्याचा कारखाना पुणे विद्यापीठात आहे. 2002 साली मी पुणे विद्यापीठात प्राध्यापक होतो, तेव्हा मुरली मनोहर जोशी केंद्रीय शिक्षण मंत्री होते. त्यांनी ज्योतिष्य आणलं होतं अभ्यासक्रमामध्ये. आम्ही पुणे विद्यापीठात संप केला, मोर्चा केला, आणि तो विषय गेला. फलज्योती आता आलेलं आहे. आता संस्कृत भाषेबरोबर जेवढ्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत, येत आहेत. काय करायचं? भयंकर आहे गोष्ट. त्याच्यामुळे एक शेवटचं पुस्तक दाखवतो. हे नील पोस्टमन नावाच्या एका अमेरिकन तज्ज्ञाने लिहिलेलं आहे, आणि त्याचं शीर्षकच भयंकर भारी आहे. टीचिंग ॲज ए सबव्हर्सिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे शिकवणं ही एक बंडखोर कृती आहे. शिक्षक अशा ठिकाणी असतो की तो त्याचा विचार, त्याची मूल्य स्वतःची म्हणून नाही, जी चौकट ठरलेली आहे आपल्याला, ती कॉन्स्टिट्यूशनची चौकट आहे, संविधानाची चौकट आहे, लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय इत्यादी इत्यादी, ती आपली चौकट आहे. ती चौकटसुद्धा धड सांगायची नाही. आणि म्हणून आज मला असं वाटतं समारोप करताना की टीचिंग ॲज अ सबव्हर्सिव्ह ॲक्टिव्हिटी हेच खरं आपलं ध्येय आहे. आत्ताच्या अत्यंत घाणेरड्या, मळालेल्या, गलिच्छ झालेल्या, जातीय, धर्मांध अशा वातावरणामध्ये आपणच संविधानाची, राज्यघटनेची गाडगीळ, सोवनी, आंबेडकर यापासून या सगळ्यांची जर खरी परंपरा, ज्ञानाची परंपरा पुढे न्यायची असेल, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, विद्यार्थ्यांना पटवून की हे काय चाललं आहे, हे तुमच्याही फायद्याचं नाही आहे, माझ्या तर नाहीच नाही आहे. त्याच्यामुळे जी काही शिक्षण व्यवस्था बदलती आहे, कुलगुरू नेमण्याच्या सगळ्या निकषांमध्ये बदल करून टाकलेले आहेत, लॅटरल एंट्रीज सुरू केलेल्या आहेत, कोणीही आता येऊ शकतो, उद्योजकसुद्धा आता कुलगुरू म्हणून बसू शकतो, ब्युरोक्रॅट बसू शकतो. ह्या काय चाललं आहे? कशासाठी चाललं आहे? इतका तुम्हाला दुस्वास? नेहरू, गांधी, सुभाषबाबू, पटेल, मौलाना आझाद यांनी केलेल्या गोष्टींचा इतका दुस्वास, इतकं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासारखं काय झालं? मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन, आकलन करून आपण विद्यार्थ्यांना भडकवायच्या अंगानं म्हणत नाही आहे, चिथावण्याच्या अंगानं तर अजिबातच म्हणत नाही आहे, पण जो विषय आपल्या हातात असतो त्या विषयाच्या अनुषंगाने मारुती जसं संघटनेचं काम अनुषंगिक करतो किंवा त्याचे विद्यार्थी जसे अनुषंगिक करतात, मूळ विद्यार्थीच, म्हणजे त्याचा पाया विद्यार्थ्याचा ज्ञानाचा आपण अजिबात डळमळीत करायचा नाही, अजिबात तो पोकळ करायचा नाही, ते तर करायचंच, पण ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत त्याही आपण सांगत राहिलं पाहिजे. तरच आपलं खरं शिक्षक म्हणून हे जे काय व्यवसायाचं आहे काम ते यशस्वी होईल अशी इच्छा बाळगतो, शुभेच्छा देतो. मला इथे निवी सोवनींच्या व्याख्यानाला बोलवलं त्याच्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच सरांनी आपल्या या अर्थशास्त्राचे अध्यापन व अध्यापक या विषयावरती 12 पुस्तके, चित्रपट, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र व चरित्रांचे उतारे देत खूप चांगल्या पद्धतीनं चांगला शिक्षक, चांगला विद्यार्थी कसा घडावा
यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. यानंतर मी अर्थसंवादचे संपादक डॉक्टर राहुल मोपरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद. खरं तर खूप दिवसानंतर एवढं चांगलं व्याख्यान ऐकायला मिळालं असं बऱ्यापैकी सभागृहातील सर्वांची भावना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते. आणि असं एवढं सुंदर व्याख्यान झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचा जो भार आहे तो माझ्याकडे आलेला आहे. सरांनी जे व्याख्यान दिलेलं आहे त्याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगावी वाटते की एका जंगलामध्ये एकदा मोठी आग लागते, वस्ती असते, आणि आग लागल्यानंतर पालापाचोळा, झाडं, त्या ठिकाणची घरं सगळे जळून खाक होत असतात. आपापले संसार घेऊन, मुलं बाळं सगळे घेऊन लोक जिकडे वाट मिळेल तिकडे पळत असतात, आपला जीव वाचवत असतात. आणि हा वणवा मोठ्या प्रमाणात पेटतो, फार मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमाण वाढत जातं. सगळे लोक पुढं 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 निघून जातात, लोक गावाच्या बाहेर निघून जातात. 2-3 दिवस हा वणवा तसाच पेटलेला असतो. थोड्या दिवसांना वनवा शांत झाल्यानंतर 3-4 दिवसानंतर लोक परत आपापल्या घरी येतात. घरी आल्यानंतर किती हानी झालेली आहे, आर्थिक नुकसान किती झालेलं आहे, घरांमधील अवस्था काय, जनावरांची अवस्था काय वगैरे वगैरे त्याची पाहणी करतात. त्यावेळेला हे सगळं पाहिल्यानंतर एकच फक्त प्रेत त्या ठिकाणी जळून खाक झालेला सांगाडा हाडाचा पडलेला असतो. मग जीवितहानी तर कुठली झाली नाही, ते एकच हाडाचा सांगाडा कोणाचा पडलेला आहे म्हणून गावामध्ये चर्चा सुरू होते. गावामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर कोणाचंच काही लक्षात येत नाही की बाबा हा कोण मृत पावलेला माणूस आहे, कोण आहे कोण आहे कोण आहे ही व्यक्ती, काही कळत नाही, फक्त सांगाड असतो. त्याच्या शेजारीच तिथं एक कळशी पडलेली असते. त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्याला माठ असं म्हणायचं, माठ, ते माठ एक पडलेला असतो. माठसुद्धा पूर्ण चेपलेला असतो, काळा झालेला असतो. कसा तरी घासून 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 तो माठ स्वच्छ केला जातो आणि स्वच्छ केल्यानंतर त्या माठावरचं नाव वाचलं जातं. तर त्याच्यावर लिहिलेलं असतं जाधव मास्तर. ज्यावेळेला संपूर्ण गावाला आग लागलेली असते, सगळं गाव आपल्या मुलाबाळांच्यासह सगळ्यांच्यासह सोडून, जनावरांना सोडून पळून जात असतं, त्यावेळेला त्या गावातील एकच माणूस असा असतो, तो मास्तर असतो की त्या माठातनं पाणी घेऊन ती आग विझवण्याचं काम तो करत असतो. सर, आपण जे आजचं व्याख्यान दिलेलं आहे त्याच्यातून हा जो वणवा सध्या सर्व ठिकाणी लागलेला आहे, तो वणवा विझवण्याचं काम हे मास्तरांना करायचं आहे. मास्तर या शब्दामध्ये जे प्रेम आहे, माझे वडील शिक्षक होते. मास्तर म्हणण्यामध्ये जी जवळीकता आहे ती सर म्हणण्यामध्ये ती जवळीकता नाही. सरांनी खूप चांगलं मला आज जे मिळालं ते म्हणजे द डिफरन्स बिटवीन टीचर अँड द प्रोफेसर, हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आज मिळाला की प्राध्यापक आणि शिक्षक याच्यातला फरक काय आहे. आणि खरोखरच आपण आजसुद्धा प्राध्यापक असं म्हटलं की आपल्याला फक्त PhDची गाईड आठवतात आणि मूळ शिक्षक हे प्राथमिक शाळेतलेच आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी आठवतात, कारण का ते शिक्षक असतात. सरांनी संपूर्ण जे व्याख्यान दिलं त्या व्याख्यानाचा सार म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लातूर नगरीमध्ये आपण जमलेलो आहोत. तो सार म्हणून आपण सर्वजण शिक्षक बनूया. आता या ठिकाणी सर तुम्ही रीडर म्हणून रिटायर्ड झाला असे आपल्या चर्चेतून आलं, पण डोळे आडनाव सरांचा आहे त्यामुळे रीडर एवढा मोठा माणूस जयदेव डोळे हे नाव आपण वर्तमानपत्रातून वाचलेलं आहे किंवा TV ला कुठं मुलाखतीतून ऐकलं, असं मोठं एक चांगलं नाव हे आपण पहिले, पण आज प्रत्यक्षात त्यांना आपल्याला ऐकता आलं. मला हीच गोष्ट सांगायची होती की तुम्ही स्वतः रीडर म्हणून सर रिटायर्ड झाला, पण आज आमची अवस्था अशी आहे की तुमच्यासमोर तुमचा आभार मानताना प्रोफेसर उभा आहे. म्हणजे माझं मलाच थोडंसं बाबा त्या प्रोफेसर पदाची गरिमा थोडीशी कमी झालेली आहे का, कारण का प्रोफेसर म्हटलं तर आमच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं की मी शिकलो त्याच्यामध्ये जयप पाटील, डॉक्टर VB जुगळे, श्रीनिवास खांदेवाले, प्रोफेसर दिव्य जहागीरदार. म्हणजे ही नावं बघितल्यानंतर आज प्रोफेसर राहुल मोपरे
असं म्हटल्यानंतर म्हणजे मी प्रोफेसर आहे सर, म्हणजे हे थोडंसं तुमच्या लक्षात येत असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. म्हणजे हा फरक झालेला आहे तर निश्चित हा शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून त्याचा निश्चित आम्हा सर्वांना लाभ झालेला आहे. तो आमच्यासाठी स्वागतार्ह आहे. संघटनेमुळेच तो लाभ झालेला आहे. परंतु त्याबरोबर गुणवत्ता ज्या प्रमाणात सुधारायला हवी होती, शिक्षकांचं ज्या पद्धतीने निवी सोनी सरांच्याबद्दल तुम्ही सांगितले, गाडगीळ सरांच्याबद्दल किती परखडपणे मांडलेलं आहे, आम्ही नाही मांडू शकत तेवढं. कारण का त्या लेवलला जे जायला पाहिजे त्या लेवललाच आम्ही अजून पोहोचलेलो आहे. आणि व्यक्तिगत मला वाटतं की मी निवृत्तीपर्यंत तिथपर्यंत पोहोचेन असं मला व्यक्तिशः वाटत नाही. सर, आपण ऑनलाईन लिंक सोडलेली आहे. त्या लिंकमध्ये सुद्धा मी मुद्दाम 2-3 ग्रुपवर ती लिंक सोडली. याच्यामध्ये अर्थशास्त्राचे जसे प्राध्यापक जॉईन झालेले आहेत तसे तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की याच्यामध्ये काही लेखकसुद्धा मोठे लेखक जॉईन झाले आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक कादंबरी गाजते, इच्छामरण एक सत्यकथा म्हणून. त्याच्या लेखिका संगीता लाटे या ज्या आहेत त्यासुद्धा याला मुद्दाम जॉईन झाल्यात. मी मुद्दाम तुमचं व्याख्यान आहे म्हणून ती लिंक सोडलेली होती. तर ही जी कादंबरी आहे ही सुद्धा एका डॉक्टर आणि तिची 12वी शिकलेली पत्नी, याच्या अनुसार पत्नीनं डॉक्टरकडून कसं शिकलं आणि त्यांचं एकंदरीत आयुष्य होतं आणि त्यांना काही म्हणजे आयुष्याच्या आपल्या नवऱ्याला गमावत असताना, या जगातून नवरा निरोप घेत असताना किती मोठा संघर्ष करावा लागला याची संपूर्ण कहाणी त्यांनी त्याच्यामध्ये त्या 12वी शिकलेल्या त्या मुलीनं नवऱ्याचे आलेले अनुभव आहेत ते त्याच्यामध्ये तिनं मांडलेले आहेत. त्या सर्व ठिकाणी तुम्हाला ते पाहतात. असे लोकसुद्धा याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. सर, मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. मला खरोखरच खूप आनंद झालेला आहे की सर तुम्ही या ठिकाणी आलात, मराठी शास्त्र परिषदेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन निश्चितच आम्हाला भविष्यामध्ये आम्हा सर्वांनाच उपयोगी पडेल याबद्दल कुठलंही दुमत नाही. मराठी शास्त्र परिषदेच्या वतीनं मी आदरणीय जयदेव डोळे सरांचे मनापासून आभार मानतो. मराठी शास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार वावरे सर यांचे मनापासून आभार मानतो. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रोफेसर अविनाश निकम सर यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर कार्यवाह खजिनदार डॉक्टर मारुती तेगमपुरे सर यांचे आभार मानतो. विश्वस्त अजय दरेकर सर, स्थानिक कार्यवाह घुटे सर आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली ते संशोधक विद्यार्थी गणेश टेके यांचे मनापासून आभार मानलो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यामुळे हा सुंदर कार्यक्रम आपण करू शकलो त्याबद्दल तुमचेही मी मनापासून आभार मानतो. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निवी सोनी व्याख्यानमालाचा पाया घालण्याचं काम जहागीरदार सरांनी केलेलं आहे. जहागीरदार सर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन, विनंती म्हणण्यापेक्षा सरांचं प्रेमच एवढं आहे की सर जोपर्यंत सर या जगामध्ये आहेत किंवा तुम्ही आम्ही या जगामध्ये आहोत सर्वजण या निवी सोनी व्याख्यानमालेमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत सर याच्यामध्ये असणार आहेत. आणि त्या आज दुपारी आम्हाला त्याची कल्पना सुचली, बाबा एवढी चांगली आपल्याकडं जर व्यवस्था असेल तर आपण ते का करू नये. आणि सरांनी क्षणाचाही विलंब न लावता या कार्यक्रमाला सर उपस्थित राहिले. सर 14 वर्षीय व्याख्यान सुरू आहे. तुम्ही सुरुवातीला वाक्य वापरलं की 14 वर्षामध्ये पहिलं वर्ष असं आहे की मी या व्याख्यानामध्ये म्हणजे येऊ शकलो नाही. पण असं नाही सर, फक्त शरीरानं या ठिकाणी नाहीत, सर नेहमीच मनानं या आमच्या सोबत असतात. आज देखील सर आलेले आहे. त्यामुळं हा जो क्रम आहे किंवा ही जी मालिका आहे ती खंडित झालेली नाही. सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं आम्ही सर्वजण आपले आभार मानतो. आणि मी थोडंसं लांबलेल्या स्वरूपात का होईना पण माझ्या भावना व्यक्त करणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी माझ्या स्वतःचे देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं माननीय अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच.